श्रीराम नमस्कार. आज 24 ऑक्टोबर 2021. ध्यान, चक्र आणि कुंडलिनी भाग 11. मागील 10व्या भागामध्ये आपण नाभी चक्र, मणिपूर चक्र किंवा सूर्यचक्र या चक्राविषयी आणि चक्रामध्ये असलेल्या पाकळ्या, दल यातलं ध पाकळी आपण पाहत होतो. मूलाधार चक्रामधनं 4 पाकळ्या, प्राणवायू. स्वाधिष्ठान चक्रामध्ये 6 पाकळ्या, अपान वायू. आणि प्राण आणि अपान या दोन्ही वायूंचं मिश्रण, दोन्ही वायूंचं एकत्रीकरण गणेश तत्व, गणपती तत्व आणि ब्रह्मतत्व. ऊर्जेचं स्वरूप, विश्व उत्पत्तीचं स्वरूप. आणि ह्या दोन्हीचं मनुष्य देहातनं नाभी चक्रामध्ये, शरीरातलं सर्वात मोठं चक्र, अगोदरच्या भागामध्ये सांगितलेलं आहे की सर्वात मोठं चक्र हे नाभी चक्र आहे. आणि प्राण आणि अपान हे एकमेकांच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या संघर्षाने नाभी चक्रामध्ये प्रवेश करतात. कुकल हा वायू नाभी चक्रामध्ये स्थित असतो आणि प्रत्येक दलाप्रमाणे, जसं आहे आपण आत्ता द पाहिला, अग्नी तत्वाचा द पाहिला. त्याच्यानंतर वायू तत्वाचा हा मागच्या वेळी आपण पाहत होतो. आणि आता आपण वरनं आकाश तत्वाचा मागच्या वेळी बहुतेक थोडक्यात सुरुवात झालेली आहे. आणि ह्या दलामध्ये शरीराची जी पाकळ्यांची रचना आहे ती मागं सांगितली होती. तुम्ही कागदावर काढून बघा हे सांगितलं होतं, म्हणजे आपल्याला साधारण आपण काय ऐकतोय किंवा काय बघतोय याचा अंदाज आपल्याला येतो. आणि आणि पाकळीवरती किंवा दलावरती हे प्राण अपान वायू जेव्हा स्थिर होतात तेव्हा पंचतत्वातल्या, पंचवायूतल्या, पंचप्राणातला समान वायू हा तिथं निर्माण होतो. मूलाधार चक्र प्राणवायू, स्वाधिष्ठान चक्र अपान वायू आणि त्यांचं एकत्रीकरण नाभी चक्रात होतं. उपवायू कुकल आणि आणि ह्या पाकळीमध्ये समान वायू हा तिथं स्थित असतो. मनुष्य शरीराचं जसं मेंदूमध्ये निळा रंग आणि पांढरा रंग, कारण शरीराचं पूर्ण कार्य नियंत्रण, जसं एखाद्या मोबाईलचं मायक्रो प्रोसेसर जर फेल झाली तर त्या मोबाईल कितीही चांगल्या कंपनीचा असो किंवा त्याचा बाह्य अंतर्भाग किती नीट असो त्याचा काही उपयोग नाही होत. त्याप्रमाणे मनुष्याचं मेंदू आहे. जसं मनुष्याचा जन्म होतो, त्या गर्भाचा जन्म होतो आणि ही दिव्य शक्ती सहस्त्रार चक्रांमार्फत, हे चक्रांमार्फत अनेक वचने एवढ्यासाठी म्हटलं की त्याच्या पाकळ्या एवढ्या आहेत, प्रत्येक पाकळीमधनं काही ना काहीतरी येत असतं आणि एका ठिकाणी नियंत्रित होतं, एका ठिकाणून शरीरामध्ये प्रवेश केला जातो. अनंत गोष्टी, मनुष्याचा संचित प्रारब्ध, सर्व गोष्टी, पूर्वजन्माच्या, सध्याचा जो त्यांचा मनुष्याचं भाग्य असेल, या सर्व गोष्टींची ऊर्जा एकाच ठिकाणून गठ्ठा होऊन या सहस्त्रार चक्रामार्फत, माथ्यामार्फत, आपलं हे स्थान आहे ह्यामार्फत शरीरामध्ये मूलाधार चक्रामध्ये जाऊन स्थित होतं. पहिल्या भागात आपण पाहिलेलं आहे.
आता नाभीचक्रामध्ये हा जो ध आहे, अचेतन संस्था, धचा मुख्य उद्देश काय? मनुष्य प्रत्येक स्थिती, प्रत्येक अवस्था ही जगत असताना चांगलं किंवा वाईट या गोष्टींशी, या विचारांशी एकरूप होऊन पुढे जात असतो. आणि हे विचार, जसं पहिल्या भागापासून सांगितलं की अचेतन मन हे जसं स्वीकारतं तसंच सगळ्या शरीरावरती त्याचं कार्य चालतं. पण जे स्वीकारलेली कंपनं असतात, मूलाधार चक्रात येतात, मूलाधार चक्रातनं स्वाधिष्ठान चक्रात जातात आणि तिथनं जेव्हा नाभी चक्रात ह्या ध या बीजामध्ये येतात, तेव्हा त्याचं कार्य ध बीजातनं, ध दलातनं न दल, हे मी ध आणि न म्हणताना तुमच्या डोळ्यासमोर नाभीचक्र किंवा त्या कमळाचं चित्र जे 10 पाकळ्यांचं आहे, हे डोळ्यासमोर कायम असणं गरजेचं आहे. कारण ध मधनं न मध्ये जेव्हा आपण शिरत आहोत तेव्हा तिथं काही अवस्थाच नाही आहे. अवस्था नाही आहे पण कृती आहे. म्हणजे जसं कसं की एखादा आर्किटेक्ट एखादी जागा बघतो, बिल्डर, आणि आर्किटेक्टला बरोबर घेऊन जातो आणि त्याला सांगतो हा माझा भूखंड आणि याच्यावर मला बिल्डिंग उभी करायची आहे, तर तू मला ह्याचं प्लॅन तयार करून दे आणि त्याचं एक डिझाईन करून दे. म्हणजे कसं असेल, खाली दुकानं असतील का काय असेल, असं सर्व प्रत्येक गोष्टीचं त्याच्यामध्ये वर्गीकरण करून असा एक चित्र तू मला रेखाटून दे. आता इथं त्या जागा फक्त मोकळी असते. आर्किटेक्टच्या डोक्यात काही असतं का? किंवा बिल्डरच्या डोक्यात काही असतं का? जागा बिल्डरची. पण आर्किटेक्टच्या डोक्यामध्ये ज्या जागेमध्ये जो मोकळा भूखंड आहे, त्या क्षणी ती बिल्डिंग क्षणात उभी राहते. मग नंतर तो बदल करत असतो. कारण ज्यावेळी तो त्या बिल्डरशी बोलत असतो तेव्हा त्याच्या मनामध्ये त्या क्षणी ती इमारत किंवा जी वास्तू उभारायची आहे ती उभी राहते. वास्तविक आपण पाहतो का? तो बिल्डरला सांगतो का? नाही नाही, हे बघा, ही इथं तुमची बेडरूम असेल. बिल्डर म्हणतो अजून तू चित्र रेखाटलं नाहीस. तर कसं काय म्हणतो? आर्किटेक्टच्या डोक्यात असते. मग हा आर्किटेक्ट कोण आहे? तर शरीराचा आर्किटेक्ट हे हे दल आहे. नसलेली गोष्ट असलेली करून दाखवणारं दल म्हणजे न आहे. आता पोटात दुखतं आपण म्हणतो, हा जो नाभी चक्राचा भाग आहे हा परत एकदा रिव्हिजन म्हणून सांगतो. मनुष्याचं मूत्रमार्ग, जठर, छोटं आतडं, मोठं आतडं, गुदद्वारापर्यंत या सर्व गोष्टींचा, ग्रहणी, आमाशय, या सर्व गोष्टींचा ह्या नाभी चक्राचा या सर्व गोष्टींवरती अंमल आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय या 10 इंद्रियांचा पूर्ण ताबा, पूर्ण कंट्रोल, पूर्ण नियंत्रण या चक्रांमार्फत केलं जातं. एखादी गोष्ट चांगली आहे की तिथं वाईट पण पाहिजेच. उत्तम फ्लॅट बांधला पण मनुष्य नैसर्गिक गुणधर्माप्रमाणे त्याला शौचाला जायला लागतं. तसंच किती उत्तम जरी झालं तरी तिथं माणूस जाऊन जेवत नाही. तिथं ती शौचाचीच जागा. म्हणजे काय? तर शरीरातली नको असलेली गोष्ट जिथं मोकळी केली जाते ती जागासुद्धा उत्तम वास्तूत, उत्तम स्थितीत, उत्तम विचारामध्ये पाहिजे. म्हणजे एखादे विचार जर उत्तम असतील पण ते उत्तम विचार तुम्हाला प्रगट करण्यासाठी त्याला कुठली तरी
वाईट गोष्टीची सुद्धा जोड पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली, पण त्याच्यात कुठं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये कुठं खोटं बोलला? तर असं कुठं खोटं बोलल्याचं उदाहरण आहे. पण त्यांनी जी गोष्ट तयार केली, जी भगवंतानी समाजापर्यंत मांडली, सांगितली, ही समजून घेणं गरजेचं आहे. मनुष्य अख्खी भगवद्गीता लक्षात ठेवत नाही. प्रत्येकाला भगवद्गीतेतली उदाहरणं माहिती आहेत, पण आता हे श्रीकृष्णाच्या बाबतीत घडलेली घटना काय? तर उदाहरण. एका मेंदळे म्हणून काकूंचा SMS आला होता की उदाहरणं तुम्ही जर जास्त दिलीत तर आम्हाला समजायला जास्त सोपं जाईल, आणि ती रामायण महाभारतातली दिली तर अजून सोपं जाईल. तर प्रत्येक उदाहरण रामायण महाभारतातलं देताच येईल असं नाही आहे, कारण शेवटी ज्या क्षणी जे आठवतं ते सांगतो. मग जी परिस्थिती भगवान श्रीकृष्णाने न ह्या दलाच्या बाबतीत आपण बोलतोय, जे नाही आहे पण आहे. आपण सर्वांनी जयद्रथाची गोष्ट लहानपणापासून वाचली असेल की अभिमन्यूला सर्व कौरवांनी एक स्थितीमध्ये घेरून मारलं. कौरवांमधले मोठमोठे योद्धे, सिनियर योद्धे, हे सुद्धा त्याच्यामध्ये सामील होते. आणि असं म्हणतात की त्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे त्या तिथं उपस्थित नव्हते, दुसऱ्या युद्धात साठी गेलेले होते, असं काही ठिकाणी म्हटलेलं आहे. काही ठिकाणी म्हटलेलं आहे की अभिमन्यू स्वतःहून पुढं गेला. पण कथेचं सारांश काय आहे हे आपण पाहतो की सगळ्यांनी घेरून त्या अभिमन्यूला मारलं, आणि जेव्हा तो त्या रणभूमीवरती निश्चित पडला होता, निस्तेज पडला होता, तेव्हा जयद्रथ आला आणि त्यांनी त्या मृतदेहाची विटंबना केली, पाय मारून, लाथा मारून. आणि कुठल्याही वीराची विटंबना पाय मारून करू नये असा नियमही होता, असा नियमही आहे. कारण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वैर असतं. आणि जेव्हा तो मृत झाला आणि त्याची विटंबना केली, आणि हे जेव्हा अर्जुनाला कळलं, तर तेव्हा तो पेटून उठला. वडील म्हणून पेटून उठला आणि एक योद्धा म्हणूनही पेटून उठला. आणि पटकन बोलून गेला की उद्या सूर्यास्त व्हायच्या आत मी याचा वध करीन, आणि नाही केला तर याच रणांगणामध्ये मी स्वतःला आत्मदहन करीन, स्वतःला जाळून घेईन. थोडक्यात हे उदाहरण सांगायचं कारण आपण न दलाचा अभ्यास करतोय. नाही आहे ते कसं प्रगट होतं? भगवंत बरोबर आहे, श्रीकृष्णाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून राहणारा अर्जुन, पण घाई गडबडीत मनुष्य एखादी गोष्ट प्रत्युत्तर देतो, प्रतिक्रिया देतो, आणि त्यांनी तो विचार न करता केली तर त्याचे काय परिणाम होतात ते या उदाहरणातनं दिसतं. आणि त्यांनी पटकन काही विचार न करता हे बोलला, आणि कौरवांना असं वाटलं झालं, आपण युद्ध आता आपण जिंकलं. कारण अर्जुन हा एकच सगळ्यात मोठा योद्धा होता की जो कौरवांना भारी पडू शकत होता, आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण त्याच्याबरोबर होते. हे कौरवांमधले काही मोठी मंडळी जाणून होती. पण जिथं जर अर्जुनच संपला तर तिथं सर्वच संपेल हे निश्चित होतं. आणि आता फक्त भाग असा होता की उद्या संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत जयद्रथाला लपवून ठेवणं. पण गंमत अशी असते की युद्धाचे नियम आणि या सर्व गोष्टी, आणि वीराची गोष्ट अशी असते की जयद्रथ रणभूमीवर आला, पण सर्व कौरवांच्या पाठीमागं होता, त्याला घेरलेलं होतं. आजचं युद्ध त्यांना महत्त्वाचं नव्हतं. त्यांचं सगळ्यात मोठं
एकच गोष्ट त्यांना होती की आज जयद्रथाला वाचवायचं आहे आपल्याला. कारण आज जर जयद्रथाला वाचवलं आणि सूर्यास्तापर्यंत अशी स्थिती राहिली तर संध्याकाळी अर्जुन बोलल्याप्रमाणे, वचनाप्रमाणे आत्मदहन करणार आहे. आणि जसजसं दिवस सरायला लागतो आणि अर्जुनाला कळायला लागतं की अजून काही जयद्रथ सापडत नाही आणि त्याच्या हातातनं गांडीव गळून पडतं. अर्जुनाच्या धनुष्याचं नाव गांडीव. स्वतःमधला कॉन्फिडन्स जातो, स्वतःमधली ताकद हरवून बसतो. हे चित्र डोळ्यासमोर आणताना अर्जुनाबरोबर साक्षात भगवान श्रीकृष्ण नारायण होते ही दुसरी गोष्ट आपल्याला डोळ्यासमोर ठेवायची. आणि अर्जुनाला असं ह्या अवस्थेत पाहून श्रीकृष्णाला कळतं आता मलाच काहीतरी करणं भाग आहे. कारण जरी शिष्याने कुठली चूक केली तर गुरुचं ही जबाबदारी असते की त्याला योग्य तऱ्हेने जागेवर आणणं आणि मार्गस्थ करणं. पण लगेच करत नाही, गुरु लगेच करत नाही. आधी शिष्य धडपड काय करतो, त्याच्याकडनं त्याची स्वतःची काय प्रतिक्रिया होते किंवा तो काय क्रिया करतो हे तो आधी पाहत असतो. आणि इथं अशी अवस्था येते की अर्जुनाला श्रीकृष्णाला कळतं की अर्जुन आता खरंच खचलेला आहे, हातात शस्त्र घ्यायचं नाही, जयद्रथ कुठं आहे हे माहिती असून सांगायचं नाही. कारण शेवटी युद्धाचे काही नियम असतात. कारण धर्माच्या बाजूनी लढणारा श्रीकृष्ण जर अधर्मासारखं त्यांनी जर अर्जुनाला सांगितलं असतं तर अर्जुनाकडं असं अस्त्र आणि बाण नक्कीच होता की तो शोधून त्यांनी जयद्रथाला मारला असता. पण तेही तो करू शकत नव्हता. आणि मग भगवान श्रीकृष्णाने ढगांना विनंती केली की तुम्ही एकत्रित व्हा आणि सगळ्यांनी मिळून सूर्याच्या समोर या. आणि मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या केलेल्या आज्ञेप्रमाणे सर्व ढग हे सूर्यासमोर आले. आता इथं गंमत अशी आहे की आपण रोजच्या जीवनात बघतो पावसाळ्यात दिवस असतात तेव्हा ढग सूर्यासमोर येतात आणि एवढे रथी महारथी भीष्माचार्य वगैरे सर्व होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते. मग त्यांच्या कोणाच्याच लक्षात येईना की नुसते ढग समोर आले आणि सूर्यास्त झाला का. पण मनुष्य जेव्हा अहंभावामध्ये बुडतो, अहंकारामध्ये बुडतो तेव्हा त्याची बुद्धी भ्रष्ट होते आणि समोर स्वच्छ दिसत असताना सुद्धा तो आंधळा होतो, त्याला काही कळत नाही आणि काही दिसत नाही. बस हीच अवस्था भगवान श्रीकृष्ण उत्पन्न करतो. सगळ्यांना वाटतं की दिवस मावळला, आता झालं, आता जयद्रथाला वाटतं की मी आता पुढं यायला काही हरकत नाही. इथंच मनुष्य जेव्हा काय करतो, चूक अशीच करतो. गपचूप मागं बसायचं ते सोडून स्वतःतला अहंभाव जागृत होतो आणि घेतलेली शपथ आता अर्जुन कशी पूर्ण करतो ह्याच्यासाठी हा सगळ्या कौरवांच्या पुढे येतो. सगळ्यांना वाटत असतं की आता अंधार झालेला आहे आणि तेव्हा जयद्रथ पुढे येतो. त्या क्षणी भगवान श्रीकृष्ण त्या ढगांना सांगतात तुम्ही दूर व्हा. आणि ते दूर झाल्या झाल्या क्षणाचाही विलंब न दवडता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की तो सूर्य आहे, अजून मावळलेला नाही आणि हा जयद्रथ आहे, तू त्याला बाण मार. आणि क्षणाचाही विलंब न करता अर्जुन जयद्रथाला मारतो. आता ही गोष्ट झाली. आता या गोष्टीचा आपल्या न या दलाशी काय संबंध, ध आणि न या दलाशी काय संबंध.
परिस्थिती उत्पन्न करणं, अचेतन अवस्थेमध्ये निर्माण. अर्जुनाची चूक काय झाली, का ढासळला? कारण अचेतन अवस्थेनी, अर्जुनाच्या अचेतन अवस्थेनी त्याच्या शरीराच्या चक्रांना सांगितलं की आता काही करू शकत नाही, आणि त्याच्या डोक्यात ते स्थिर झालं. आणि ही गोष्ट जेव्हा स्थिर झाली आणि त्याच्या शरीराने, त्याच्या चक्रांनी काम करणं बंद केलं आणि तो हतबल झाला. भगवंतांनी काय केलं, तर फक्त त्यावेळी माहोल तयार केला. गुरु काय करतो, कृती शिष्याकडनंच करून घेतो. फक्त परिस्थिती उत्पन्न करतो, त्या परिस्थितीचा फायदा घेण्याचं काम शिष्याने त्या क्षणाला केलं नाही तर काहीही उपयोग होत नाही. म्हणजे ह्याच्याकरता शिष्याचं गुरुवर आणि गुरुचं शिष्यावर एकमेकांचं असलेलं एकत्रीकरण हे खूप महत्त्वाचं आहे. की ज्या क्षणी अर्जुनाला श्रीकृष्ण सांगितलं गांडीव उचल आणि मार, तर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला मारलं. ही चपळता अर्जुनामध्ये होती, ती त्या क्षणी जो ढासळलेला होता. बघा, एखादा मनुष्य मानसिक अवस्थेत जेव्हा ढासळतो तर तेव्हा त्याला उभं राहायला वेळ लागतो. पण अर्जुनासारखा 100 वेळा अर्जुनासारखा म्हणायचं काय, का अर्जुन काय सर्वसाधारण माणूस नव्हता. जो भगवान श्रीकृष्णाच्या बरोबर राहतो, भगवंताच्या बरोबर राहतो सानिध्यात, खांद्याला खांदा लावून, ती व्यक्ती सर्वसामान्य नसतेच. पण क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कृती केली, हे महत्त्वाचं. आणि हेच काम मनुष्याच्या शरीरामधलं न बीज करत असतं. अचेतन अवस्थेकडनं आलेले प्रत्येक सिग्नल, प्रत्येक संवेदना, प्रत्येक कंपनं मधनं जेव्हा न दलामध्ये येतात, तेव्हा न दल शरीरामध्ये अरे हे नाही आहे, हे खोटं सांगतं, तू सत्यात बघ, हा विचार करायला त्याला लावतं. विषय नीट इथं समजून घेणं गरजेचं आहे. अचेतन अवस्थेकडनं आपण आता अजून दुसरं उदाहरण अजून एक घेऊ. आपण सगळेजण म्हणतो की भगवंताची अवस्था निर्गुण निराकार अवस्था आहे. निर्गुण मनुष्य ध्यानाला लागतो, ध्यान करतो, प्राणायाम करतो, देवाजवळ जातो, देवासमोर बसतो, देवाच्या डोळ्यात डोळे घालून ध्यान करतो, कपाळावरती लक्ष ठेवून ध्यान करतो, चरणांवरती लक्ष ठेवून ध्यान करतो आणि म्हणतो की मला ही निर्गुण अवस्था आणि प्राप्त करायची आहे, निर्गुण निराकार अवस्था प्राप्त करायची आहे. पण जर विचारलं निर्गुण अवस्थेचा तू अर्थ सांग काय ते, तर सांगता येईल का? किंवा निराकार या गोष्टीचा अर्थ सांगा म्हटलं तर भगवंताला निर्गुण निराकार म्हणणं ठीक आहे. बऱ्याच जणांचं असतं की मला निर्गुण अवस्थेत जायचं. म्हणजे निर्गुण अवस्थेचा आधी अर्थ तर माहिती पाहिजे. आपण जसं एखाद्या, आता आम्ही शेगावला जातो, काही जण अक्कलकोटला जात असतील की अनंत कोटी ब्रह्मांड नायक. हा अनंत काय आहे? समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर आपण बघितलं तर वा काय विशाल, सीमाच नाही इतका. मग आपल्या डोळ्याला जे दिसतं, डोळ्याला जे भावतं तेवढंच असतं का? मग अनंत म्हणजे काय? जिथं अंत नाही तो अनंत. पण आपल्याला, आपण जेव्हा एखादा गोष्ट ट्रिपवरनं आपण परत आलो, एखाद्या समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी जाऊन परत येतो, एखादा विचारतो काय रे कसा वाटला समुद्र किनारा? काय सांगायचं, खूप विशाल. म्हणजे जिथपर्यंत नजर जावी काही दिसतच नाही, अगदी शेवटपर्यंत. मग दिसत नाही जेव्हा म्हणतो तेव्हा काय बघत असतो? तेव्हा त्याची तो स्तुती करत असतो की दिसत नाही. मग तू स्तुती किंवा वर्णन कसं केलंस? शब्द न दल नीट समजून घेणं गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीची स्तुती करतो म्हणजे त्याला तू आवाक्यात आणतो,
भौतिकतेत आणतो आणि ते भौतिकतेत आणल्यानंतर तो निराकार राहणार आहे का, किंवा निर्गुण राहणार आहे का? मग निर्गुण अवस्था म्हणजे काय आहे की अचेतन संस्थेकडं आलेली प्रत्येक कंपन, प्रत्येक संवेदना ती जर नकारात्मक असेल, नाही मध्ये असेल, नसेल मध्ये असेल, नकारात असेल, प्रत्येक भाषा घ्या, प्रत्येक भाषेत न हा शब्द नकारतेपणाला सगळ्या भाषेत आहे. मराठीमध्ये आपण नाही म्हणतो, हिंदीमध्ये नाही म्हणतो, इंग्लिशमध्ये नो म्हणतो. बाकीच्या भाषांचं मला माहीत नाही, पण असं नक्कीच म्हटलेलं आहे की प्रत्येक भाषेमध्ये नकारार्थ द्यायला पहिला शब्द हा एन पासनं किंवा न पासनं सुरू होतो, म्हणजे नाही. मग नाही म्हणजे काय? मी येणार नाही, पण कुठं येणार नाही म्हणजे ती आपल्याला न शब्दाची अवस्था कळण्यासाठी त्याच्या पाठीमागे अदृश्य अवस्थेत लपलेली दृश्य अवस्था ही प्राप्त करायची आहे. कारण ही प्राप्त करणं म्हणजेच ध्यान आहे, म्हणजेच ध आहे. डोळे मिटून बसलं, त्याच्यामध्ये कुठल्या अवस्थेत गेला? मन निर्विकार अवस्थेत करायचं आहे, निर्विचार अवस्थेत करायचं आहे. नको ते भाव मनात आणायचे नाही आहेत. मग हे करण्यासाठी, एवढे न वापरण्यासाठी तुमच्या मनाच्या अवस्थेमध्ये, मनाच्या विचार पटलावरती कुठली तरी कृती, कुठली तरी आकृती असणं हे गरजेचं असतं. दत्तगुरूंना त्याच्यामध्ये जायचं, बघायचं आणि म्हणायचं वा वा भगवंता, तुझ्यासारखा निर्गुण निराकार पाहिला नाही. अरे म्हणजे काय पाहिलं नाहीस? का लोक निर्गुण म्हणतात म्हणून तू म्हणतोस? का निर्गुण म्हणजे निर म्हणजे स्वच्छ आणि गुण, गुण स्वच्छ गुण असलेला. अरे मग तो भगवंताला तुम्ही गुणाशी तुलना करताच कशी? जर तुम्ही गुणाशी तुलना जर त्या भगवंताची केली तर तो भगवंत नाही, साधा आहे, सर्वसामान्य आहे. मग मनामध्ये, शरीरामध्ये लपलेला असलेला भगवंत पाहण्यासाठी तुम्हाला या न दलाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अचेतन संस्थेकडनंच आलेला आहे. असं एक उदाहरण धरून चालू आपण की एखादी नकार अवस्था, आपण म्हणतो की निगेटिव्ह थिंकिंग, अमुक अमुक गोष्टींमुळे माझं मन अस्थिर होतं. अस्थिर होतं, त्याचा हा विचार जेव्हा मनुष्याच्या देहात येतो तेव्हा स्थिरतेचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर तयार असतं, म्हणून त्याला अस्थिर अवस्था कळत असते. नीट समजून परत एकदा सांगतो. नचा अर्थ, नकारार्थाचा अर्थ त्याच्या अदृश्य स्वरूपात काहीतरी आहे असा आहे. मग शरीरामध्ये हे न कुठं लपलेलं आहे? तर शरीरामध्ये हे न मनुष्याच्या हाडांमध्ये लपलेलं आहे, हाडांच्या पोकळीमध्ये लपलेलं आहे. आणि वाणीमध्ये जर म्हणला तर ह्याच्याशी परावाणी निगडीत आहे. समान वायू परावाणी याच्याशी हे न दल निगडीत आहे. समजून किंवा समजायला थोडंसं अवघड जाईल. परावाणी म्हणजे काय? आपण वाणीचे जसे प्रकार बघतो तेव्हा ह्या नकारार्थाचा परावाणीशी संबंध काय नक्की आहे? उपयोग कुठं? उदाहरण अजून एक सांगतो. मागच्या भागात सांगितलं की हे रामायणातलं उदाहरण सांगतो की 10 ही जी इंद्रिय आहेत, रावण हा राजा नव्हता तरी शरीरातली इंद्रिय आहेत आपल्या, 10 इंद्रिय. आणि ह्या इंद्रियांचा जो भेद ज्यांनी केला ते रा अक्षर आणि म अक्षर आपण पाहिलं की रामाने भेदलं. हे आपण मागच्या भागामध्ये ऐकलेलं आहे.
आता गंमत अशी झाली बघा बरं का, नकारार्थी भाग आहे. रावणाचाच मुलगा मेघनाद, इंद्रजित, हा जेव्हा लढण्यासाठी गेला, या नाभी चक्रावरच्या प्रत्येक दलाचा जो स्वामी आहे आणि या प्रत्येक दलाच्या स्वामीचं आयुध इंद्रजिताकडे होतं. आपण नुसतं शरीरातली 6 दलं म्हणून, 6 चक्र म्हणून मोकळं होतो किंवा एखादा प्रसंग ऐकून लगेच तिथनं बाजूला होतो. पण रामायण जर उघडून बघा की नाभी चक्रातली, मणिपूर चक्रातली सर्व पाकळ्या, सर्व दलांचे जे स्वामी आहेत त्यांची सर्वांची आयुध, अस्त्र ही इंद्रजितानी मिळवलेली होती. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सिरियल बघितली असेल किंवा वाचून माहिती असेल की त्यांची जी देवी होती निकुंभला, कारण सगळी अस्त्र आहेत, ठेवणार कुठं, सगळे पैसे आहेत ठेवणार कुठं, बँकेच्या लॉकरमध्ये. उपयोग काय, ज्याच्यासाठी भांडण केलं, घरातल्यांशी भांडण केलं, नवऱ्याशी भांडण केलं, सगळ्यांशी भांडण केली, अगदी माता भगिनी माहेरी निघून जातात आणि मग तो नवरा कर्जबाजार होतो आणि त्यातनं सोनं घेतो आणि मग शेवटी बायको म्हणते चोरीला जाऊ नये म्हणून बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो. अर्थ काय? म्हणजे ज्याच्यासाठी अट्टहास केला ती गोष्टच तुमच्यापाशी नाही, ती दुसरीकडं सुरक्षित राहते, ही तुमच्या मनाची भावना. आणि मग इंद्रजिताचं अस्त्रांच्या बाबतीत हेच झालं. मनुष्याला जी गोष्टी गरज असते, जर ब्लड प्रेशरचा पेशंट असेल तर ब्लड प्रेशरची 100 गोळ्या असतील, पण त्यात जर ब्लड प्रेशरची गोळी नसेल तर त्या मनुष्याला इतर गोळ्यांचा फायदा काय? आणि मग सर्व अस्त्र इंद्रजितानी त्या निकुंभला देवीपाशी लपवून ठेवली होती, तिच्याकडं समर्पित केलेली होती. आणि तेव्हा या ध बीजाचा मंत्र उच्चार त्यांनी केला होता. आणि ह्याच्यामध्ये कोणीही, जेव्हा असं म्हणतात की इंद्रजिताचा जन्म झाला आणि तेव्हा नेमकी 7.5 होती, म्हणून रावणाने शनीला पकडून उलटं करून टांगून ठेवलं होतं, बंदिवान करून ठेवलं होतं की आपल्या मुलावर याची दृष्टी जाऊ नये म्हणून. आणि जन्मभर रावणाने शनीचा ओम द्राम द्रौम द्राम हा मंत्र जप करायचा. रावण फक्त आपण म्हणतो की आपल्या मुलासाठी काहीतरी करतो, उलटं करून ठेवतो किंवा हे नाही. रावण ब्राह्मण होता, केलेल्या पापाचं प्रायश्चित्त काय हे सुद्धा तो प्रत्येक वेळी घ्यायचा. आणि तसं शनीसाठी त्यांनी हा जप तेव्हा जपला होता. अग्नितत्व. आणि तेव्हा ही सर्व तत्व ध आणि न ही इंद्रजिताकडे आलेली होती. आणि जेव्हा युद्ध सुरू करायच्या वेळी ही अस्त्र तो आणायला गेला, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोणाला माहीत नव्हतं की तिथं जायचं कसं. आणि मग बिभीषणांनी सांगितलं की मला माहिती आहे, घर का भेदी लंका डाय. रामाजवळ आला. रामासारख्या देवत्वाला, नारायणाला, निकुंभला देवीचं मंदिर माहीत नसावं. आपण फक्त माहीत नाही इथपर्यंतच थांबतो किंवा विचार करतो. कारण घटनाच अशी होती की रामाकडं तो बाण नव्हता जो इंद्रजिताचा वध करू शकेल. रावणाचा वध करू शकेल असा बाण होता, रामाकडं तो बाणच नव्हता. म्हणजे हे राम रा आणि त्याच्यावर असलेला अनुस्वार हे बीजच नव्हतं, स्वतः उत्पत्ती, स्वतः स्वामी असून जे इंद्रजिताला संपवेल.
का नव्हतं? आणि लक्ष्मणाला म्हणून त्यांनी सांगितलं की ह्याचा वध लक्ष्मणाच्या हातनंच होणार. त्याला परत पूर्व इतिहास आहे. पण गंमत अशी आहे की एका पतिव्रतेच्या नवऱ्याच्या हातूनच याचा वध होईल असं इंद्रजिताच्या पत्नीनी सुलोचनानी वरदान मागितलेलं असतं स्वतःच्या वडिलांकडं, स्वतःच्या बापाकडं, ज्याचं नाव वासुकी. कालसर्प योगमधला सगळ्यात भयंकर दीर्घ योग वासुकी. किती खोलात चक्र चाललंय पहा. आपल्या मुलीच्या नवऱ्यासाठी, आपल्या जावयासाठी हे जे राम तत्व होतं, राम म्हणत नाही, राम म्हणतोय, रा आणि त्याच्यावर अनुस्वार, हे या वासुकीनी आपल्या ताब्यात ठेवलेलं होतं. आणि सुलोचनानी साधना करून हा वर मिळाला होता की जो पतिव्रता असेल, ज्याची बायको पतिव्रता असेल, त्याच पतीच्या हातनं ह्याचं मरण होणार. आता सीता पतिव्रता नव्हती का? सीता पतिव्रता होती. आपण सीता पतिव्रतेची नावं घेताना सीतापासूनच चालू होतं. पण ती रावणाच्या ताब्यात होती, म्हणजेच ह्या चक्रांच्या ताब्यात होती, म्हणजे त्या क्षणाला ती निष्क्रिय होती. आणि रामाला हे माहिती होतं की ह्याच्यावरती हेच अस्त्र, म्हणजे लखन हेच अस्त्र, हाच हे भेदू शकणार आहे. आणि जेव्हा विभीषण, राम काही बोलत नाही, विभीषण काय करतोय? विभीषणाने दोघांनाही, लक्ष्मणाला घेऊन तिथं गेला. या ठिकाणी राम गेला का? नाही गेला. का गेला नाही? म्हणजे नाभी चक्रातली सर्व दलांमध्ये रामबीजचा असर तेव्हा होत नाही. नीट लक्षात घ्या वाक्य. नाभी चक्रामधली जी दशदल आहेत त्यांच्यावरती रामबीजाचा असर, इफेक्ट, परिणाम तेव्हाच होत नाही जेव्हा ही दलं भारीत असतात. म्हणून ही जेव्हा दलं भारीत असतात तेव्हा मनुष्याच्या शरीरातली ऊर्जा कमी पडते, आणि ती ऊर्जा जेव्हा कमी पडते तेव्हा शरीरातलं जलतत्व हे वाढतं. हे दल कोणाच्या, जेवढे अवयव आहेत ते सगळे पोटाशी निगडीत आहेत. आणि जेव्हा शरीरातला अग्नी ढासळतो, आपण म्हणतो मला अन्नपचन होत नाही, सध्या खातो पण पचत नाही, उलटून पडतं, अग्नी नाही. मग डॉक्टर येतात, डॉक्टर बघतात, पोट बघतात, सगळं बघितलं जातं. म्हणजे तपासणी कुठं होते? नाभी चक्रापाशी. आणि कळतं की अग्नितत्व नाही आहे. आणि मग त्याप्रमाणे आयुर्वेदात जसे औषधं आहेत तसं त्याप्रमाणे औषधं दिली जातात आणि ते अग्नी त्याचा प्रज्वलित केला जातो आणि मग पचन सुरू होतं. पण हे करण्यासाठी तुम्हाला लागतं. म्हणजे काय? तर शरीरशास्त्रामध्ये म्हणजे लवण लागतं. तुम्ही असं करा, तुमचं पोट फुगलं आहे ना, तुम्ही एवढं हे सेंधो मीठ खा, त्याने तुमचा प्रॉब्लेम कमी होईल. हा म्हणजे कोण आहे? तर हा रामायणातला लक्ष्मण आहे. बीज आहे ते, की जे अग्नितत्व तुम्हाला बघा, रामापेक्षा लक्ष्मण किती रागीट होता, क्रोध किती होता. मग ती उष्णता, ती तीक्ष्णता या दलामध्ये आहे, जे लक्ष्मणाशी निगडीत होतं. म्हणून राम गेला नाही, कारण त्याला माहिती माझं तिथं काम नाही, याचंच काम आहे, मी तिथं जाऊन उपयोगच नाही. आणि मग तो घेऊन तिथं जातो जिथं त्या देवीच्या मंदिरामध्ये
तो इंद्रजित अस्त्र मिळवण्यासाठी साधना करत असतो. कारण ठेवलेली आहेत लॉकरमध्ये, पैसे ठेवलेत, ते काय गेल्या गेल्या लगेच दरवाजा उघडणार आहे. पहिली माझी किल्ली, मग मॅनेजरची किल्ली, मग त्याच्या अगोदर बाहेर तो सुरक्षा कर्मचारी, त्याची झाडाझडती, काय बॅगेतनं आतमध्ये काही नेत नाही ना, किंवा आतल्यापेक्षा जास्त काही नेत नाही ना, म्हणजे नेत नाही तरी प्रक्रिया. मग जशी अस्त्र ठेवली तशीच अस्त्र परत प्राप्त करण्यासाठी चाललेली यज्ञ साधना चालू असताना हा बिभीषण लक्ष्मणाला तिथं घेऊन येतो. बरोबर कोणाला घेऊन येतो? लक्ष्मणाबरोबर बरोबर वायुतत्व घेऊन येतात. सगळी वानरसेना आहे. वानरसेना म्हणजे काय? तर वायुतत्व. नाभी चक्रामधली चक्र जर हलवाची असतील तर तुमचं वायू चक्र आणि लवण ही 2 चक्र तुमची जागृत असणं गरजेचं आहे. पुढं जसं जाईल तसं हा पण एक भाग तेव्हा सांगेन की वानर हे कुठलं तत्व होतं. वानर तत्व आहे, वायुतत्व आहे, पण कसं होतं हे जसं आपण पुढं अनाहत चक्रात जाऊ तेव्हा कळेल. आणि मग जेव्हा आत आलं तेव्हा पहिल्यांदा काय केलं? पहिल्यांदा स्वतःच्या मनामधला पूर्ण राग लक्ष्मणाने त्या इंद्रजितावर काढला. ऊर्जा तत्व पहिलं मोकळं केलं. कारण जोपर्यंत ऊर्जा तत्व, तुम्ही गॅस जोपर्यंत पेटवत नाही, पहिलं वायुतत्व येतं, आपण गॅस चालू करतो आणि मग लायटर लावतो. म्हणजे काय झालं? पहिलं वायुतत्व आलं, मग तुम्ही लायटर लावलात. वायुतत्व कोण? तर सगळी वानरसेना. मग वायू आला, सगळ्या वानरांनी घेरलं, आतमध्ये गेलं, सगळीकडं तोडफोड, इकडं तिकडं. त्याचा जो त्याची मानसिक स्थिती त्यांनी नियंत्रित ठेवली होती इंद्रजितांनी, ती कशी न करून भंग करायचं काम हे वायू करतो. वायू स्थिर असतो का? नाही. आपण कोणाच्या स्वरूपात बघितला? वानरांच्या स्वरूपात बघितला. वायुतत्व बिघडलं की इकडं दुखतंय, इकडं दुखतंय, इथं दुखतंय, कुठं दुखतंय कळत नाही, कायम दुखत असतं. वानर वायुतत्व. आणि मग जेव्हा वायुतत्वांनी काम केलं तेव्हा लक्ष्मणाने काम केलं आणि अग्नितत्व जागृत झालं. जसं चक्र आणि वायुतत्व एकत्रित जागृत झालं तसं इंद्रजिताच्या तपश्चर्येचा अस्त्र मिळवण्याचा भंग झाला आणि तो ताबडतोब उठला. ही एक साधारण कृती डोळ्यासमोर आणणार. पण उठल्या ज्या 10 नाभी चक्रातल्या दलांचे स्वामींची अस्त्र तिथं होती, ती घेण्यासाठी इंद्रजित आलेला होता, ती तो काही प्राप्त करू शकला नाही. म्हणून काय इंद्रजित हरणाऱ्यातला नव्हता, म्हणजे ते दल हरणाऱ्यातलं नव्हतं. त्यांनी समोर पाहिलं की ही इथला पत्ता कोणालाच माहीत नसताना इथं आलं आणि ते बिभीषणाने आणलं. आणि गंमत अशी आहे की जेव्हा पहिल्यांदा त्यांना कळतं, रावणाला कळतं की हा बिभीषणच आपल्या घरचा भेदी आहे. वास्तविक आपण नंतर पाहिलं की बिभीषणाला सरळ राज्य हवं होतं आणि ह्याला नको होतं, म्हणून तो घरचा भेदी. आणि तेव्हा तपश्चर्या करून अगोदर इंद्रजितानी यमाकडनं यम अस्त्र मिळवलेलं होतं आणि हे यम अस्त्र बिभीषणावर चालवण्यासाठी त्यांनी घेतलेलं होतं. परत येणार नाही, 100% काम करणार. आणि तो अस्त्र पहिल्यांदा घरचा बेली यांनी दाखवलं. आधी माहिती दिली, हा पुढची काहीतरी माहिती देईल म्हणून पहिल्यांदा बिभीषणावरती वार करतो आपल्या धनुष्य बाणातनं आणि यम अस्त्र त्या बिभीषणावर सोडतो. आणि जसं ते अस्त्र सोडतो तर ते अस्त्र अर्धवट जाऊन निष्प्रभ होतं. त्याचं कारण असं की त्याच्या बिभीषणाच्या भोवती रामाचं वलय तयार झालेलं असतं.
नामाचं वलय तयार झालेलं असतं आणि नामाचं वलय छेदणं हे केवळ अशक्य आहे. पण हे तेव्हा इंद्रजिताला कळतं की मी घेतलेलं अस्त्र हे सहजासहजी खाली जाणार न जाणारं हे गेलं, निकामी झालं. पण विभीषण हा काही हत्यार घेऊन किंवा अस्त्र घेऊन वार करणाऱ्यातला नव्हता. मग त्यांनी केलं की नाही ठीक आहे, आता हा इथंच लक्ष्मणाचं सगळं काय जो आहे तो हिशोब इथंच करतो. आणि त्यांनी ब्रह्मास्त्र लक्ष्मणावर सोडलं. आपण न शब्दाची उकल करतोय, नाहीये त्याच्या पाठीमागचं असलेलं बघतोय. आणि त्याच्या अनुषंगाने हे उदाहरण तुम्हाला सांगतोय. इंद्रजितानी ब्रह्मास्त्र काढलं आणि ते लक्ष्मणावर सोडलं. पण गंमत अशी झाली की चुकीच्या ठिकाणी सोडलेलं अस्त्र काम करत नाही याचं विस्मरण तिथं त्याला झालं. आणि त्याच्या लक्षात आलं की माझ्या ताब्यात असलेली ही 10 दलं त्याच्यामधलं न दल हे काम करेन असं झालेलं आहे. माझ्या अचेतन अवस्थेने दिलेला निर्णय माझ्या नाभी चक्रातल्या न दलानी स्वीकारला नाही. चुकीच्या ठिकाणी त्याची कृती केली गेली. आणि ब्रह्मास्त्र जेव्हा तो लक्ष्मणावर सोडतो तेव्हा ते जातं आणि परत येतं आणि इंद्रजिताला सांगतं चुकीच्या ठिकाणी तो वापरलंस, युद्धात अयोग्य वेळी वापराचं अस्त्र तू इथं वापरलंस, त्यामुळे ते काम करणार नाही. आणि ते परत ब्रह्माकडे जातं. पण एवढ्या वेळ थांबेल तो इंद्रजित कसला. आणि मग शंकराचं पाशुपत अस्त्र हे तो लक्ष्मणावरती सोडतो. आणि जसं ते अस्त्र सोडतो ते अस्त्र लक्ष्मणाच्या पायाशी जाऊन त्याला नमस्कार करून लुप्त होऊन जातं. इथं ध ही पाकळी म्हणजे ध हे अस्त्र आपल्या आता शस्त्रात नाही हे इंद्रजिताला कळतं. न नाहीये, ध नाहीये. म्हणजे लक्ष्मणाची ही ताकद आहे की काही न करता तो ध बीज आणि न बीज हे उद्ध्वस्त करू शकतो. आपण जो प्रसंग मी सांगतोय हा इंद्रजित रावणाशी बोलतोय, रावणाला समजवायला आलेला आहे. तेव्हा हा प्रसंग रावणाला सांगतोय कारण त्याला माहिती आहे की ह्या 10 बीजांशी निगडीतच आपले वडील आहेत. यांचा कुठलाच प्रभाव ह्या दोघांवर चालणार नाही म्हणून समजावायला आलेला मुलगा आहे. आणि इथं पाशुपात अस्त्र जेव्हा जातं तेव्हा रावण जेव्हा हे ऐकत असतो तेव्हा तो सांगतो की तुझं लक्ष स्वतःच्या केंद्राकडे नव्हतं. तू मानसिक अवस्थेतनं ढासळलेला आहेस. जो मनुष्य स्वतःच्या चक्रांचं रक्षण करू शकत नाही तो युद्धात काय लढणार. सर्वसामान्य असलेली माणसांना तू घाबरतोयस याच्यासारखं दुर्दैवत काय, ज्याच्यासाठी शनीला पण मी उलटं टांगून ठेवलं. शनी तुझं काही वाकडं करू शकला नाही. तू अजेय आहेस. माझ्यामध्ये सुद्धा तुला मारण्याची ताकद नाही. आणि असा तू तुझ्या शरीरातली षटचक्र ही आता निस्तेज व्हायला लागली आहेत इंद्रजित, तेव्हा तू जाऊन आराम कर. मनुष्य अहंभावात जातो तेव्हा काय होतं याचं हे उदाहरण आहे. आणि इंद्रजित सांगतो तुम्ही ज्याला समजताय तो न दलातला नारायण आहे. तुम्ही नीट समजून घ्या, त्याच्या पुढं नतमस्तक व्हा.
त्याला नमस्कार करा, त्याला नमन करा, म्हणजे तुमचं न बीज परत जागेवर येईल. शब्दवा कशा आलेत? नतमस्तक होणं, नमन करणं. आणि हे जे शब्द आहेत हे तुम्हाला कृती दाखवतात चुकीची, पण त्याच्या पाठीमागं कृती होते योग्यतेची आणि प्रामाणिकपणे. म्हणतात याचं प्रमाण आहे, हा नारायण याचं प्रमाण आहे. हे न बीज त्याचं जर तुमचं उद्ध्वस्त झालं तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. ह्याची तुम्ही खूण लक्षात ठेवा की राम तुमच्या नाभीवरतीच वार करणार. इथंच इंद्रजित रावणाला एक धोक्याचा संदेश देऊन ठेवतो. ब्रह्मास्त्र गेलं, पाशुपत अस्त्र गेलं. ही 2 अस्त्र जाऊन सुद्धा माझ्याकडं असलेलं नारायणाचं सुदर्शन अस्त्र, जे भगवंताचं, भगवान श्रीकृष्णाचं सर्वोच्च अस्त्र आहे की ते सृष्टीमध्ये कुठलाही छेद केल्याशिवाय, शत्रूला मारल्याशिवाय परत येत नाही. ते त्या लक्ष्मणाला प्रदक्षिणा करून लुप्त झालं. याचाच अर्थ असा झाला की ते नर नाही आहेत, ते नारायण आहेत. आणि तुम्ही समजावून घ्या की या नारायणाचा तुम्ही बळी देऊ शकत नाही. हे जे आपण करतो नारायण नागबळी, हे काय करतो तर या सगळ्या प्रसंगाशी, या सगळ्या गोष्टींशी निगडीत आहेत. शरीरामध्ये असलेला न पाकळी, नकारात्मकतेची पाकळी परत जागृत अवस्थेत आणण्याचं काम या नारायण नागबळीमधल्या मंत्रांमध्ये दिलेलं आहे. आणि तसंच हेच नारायण नागबळी करायचा नसेल, प्रत्येक गेलं तिथं जाऊन नाशिक किंवा दुसरीकडे जाऊन करतात तर केलं म्हणजे झालं असं नाही. सुयोग्य मार्गाने लक्ष्मी मंत्रात, सरस्वती मंत्रामध्ये नमोस्तुते 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 नमो नमः हा जप दिलेला आहे, हा मंत्र सांगितलेला आहे. माझ्या मताप्रमाणे 197 का 199 प्रमाणे या मंत्राचा उच्चार त्या सरस्वती स्तोत्रात होतो. म्हणजे तुमच्या शरीराचं बीज हे जे बाहेरच्या नकारात्मक गोष्टी धारण केलेल्या असतात त्या एका सेकंदात साफ करायचं काम ते करतात. म्हणून न बीज हे महत्त्वाचं. आणि जेव्हा हे तिन्ही गोष्ट सांगतो आणि मग नंतर रावणाचं त्यांचं जे संभाषण होतं, मग रावण त्यांना सांगतो, तो दुसरा भाग झाला. पण मुळात असं आहे की इंद्रजिताकडं या दाही स्वामींची अस्त्र असून तो निष्प्रभ ठरला केवळ आणि केवळ राम बीजामुळं आणि ल बीजामुळं. मग हेच आपल्या शरीराला आपली ही बीज स्थिर ठेवायचे असतील तर आपल्याला राम हा एकच मंत्र जपाला पाहिजे. जपाला पाहिजे म्हटलं, जपाला पाहिजे नाही म्हटलं. जपणं वेगळं आणि जपणं वेगळं. आणि याच्यानंतर गंमत अशी झाली की जेव्हा नंतर वध होतो की एक एक गोष्टी अशा की जिथं दाही गेलं पोट गेलं, आता काय करणार? नाभी अस्त्र गेलं इंद्रजिताचं, करणार काय? पण त्याच्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये एवढी ताकद होती की त्यांनी त्याची सर्व शक्ती, त्या दलांची शक्ती स्वतःच्या मस्तकात धारण केली. गंमत बघा, चुकीची साधना करून एखादी व्यक्ती काय प्राप्त करू शकते ह्याचं इंद्रजित खूप छान उदाहरण आहे. आणि याचा अभ्यास करावा. काय चुकीचं आहे त्याच्यापेक्षा नाही, तो त्याच्यातनं काय घेण्यासारखं आहे हा करणं गरजेचं आहे. आणि
राम तत्व काय आहे हे पण वेगळे. राम सांगतात लक्ष्मणाला एकच लक्षात ठेव, जेव्हा युद्धाला नंतर जातो तेव्हा लक्ष्मणाला सांगतो एकच लक्षात ठेव, तू ह्याला मारशील निश्चितच आहे. आणि रामाच्या मुखातनं आलेली ती वाणी होती. पण जर ह्याचं मस्तक जमिनीवर पडलं, म्हणजेच पृथ्वी तत्वावर, आकाश तत्व जर पृथ्वी तत्वावर जर पडलं तर पृथ्वीचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. इंद्रजिताचं जे मुख होतं, त्याचं जे शीर होतं, हे त्यांनी साधनेनी आकाश तत्वाशी निगडीत करून भारित करून ठेवलेलं होतं. आणि मग राम त्याला सांगतो की त्याचं मस्तक जे आहे हे जमिनीवर पडू देऊ नकोस. ते जमिनीवर पडलं तो मरेल, पण मेल्यावर त्याचं मस्तक हा सर्व पृथ्वीचा नाश करेल. त्यामुळं ह्याची काळजी घे. त्याचं मस्तक जरी छेदलंच तरी ते जमिनीला टेकता कामा नये. ती गोष्ट वेगळी आहे. मग पुढं सुलोचना त्याच्या रामाकडं येते वगैरे, तो भाग रामायणातला वेगळा आहे, तो इथं घ्यायला नको. पण आपल्या चक्रांशी जे निगडीत आहे की जेव्हा वादळ येतं, आपण नुसतं म्हणतो वादळ घोंघवत आहे, काय करतं? पृथ्वीवरची सर्व वस्ती, झाडं, जनजीवन उद्ध्वस्त करतं. म्हणून आकाश तत्व आणि पृथ्वी तत्व यांचं वैर आहे. पृथ्वी तत्वातनं आकाश तत्वामध्ये जाणं योग्य मार्ग, पण आकाश तत्वाने पृथ्वी तत्व धारण करणं अयोग्य मार्ग. मनुष्याला चक्कर येते. बघा, डॉक्टर म्हणतात तुमच्या चक्कर येते म्हणजे तुमचं काहीतरी कानाचं व्हर्टिगोचा प्रॉब्लेम दिसतोय मेडिकली. कारण पूर्ण आकाश तत्व या प्रत्येक मनुष्याच्या शीर जे आहे त्याच्यामध्ये पूर्ण व्याप्त आहे. आणि ते हल्लं, डोळ्याला काही झालं, डोक्याला काही झालं, डोक्याला पडून मार लागला, कानाला काही झालं, नाकाला काही झालं, सायनस वाढले, तर हलतं काय? माणूस हलत नाही, त्याचे पाय हलतात. म्हणजेच पृथ्वी तत्व हलतं. कोणाशी निगडीत आहे? न या दलाशी. मग ह्या न दलाशी निगडीत असलेलं तत्व जर तुम्हाला स्थिर ठेवायचं असेल तर तुम्हाला मदत कोणाची घ्यायला लागेल? तर ध तत्वाची, म्हणजे ध पाकळीची, जे वायू तत्वाचं आहे. वायूच जर थांबला, आकाश आहे, पृथ्वी आहे, पण मधला जर वायू थांबला तर दोन्ही तत्व ही शांत होणार आहेत. वारं सुटतं, आकाश तत्वामुळे वारं सुटतं का? नाही, तर वायू तत्वामुळे वारं सुटतं. कारण आकाश तत्व बिघडलं की वायू तत्व बिघडतं, आणि वायू तत्व बिघडलं की आकाश तत्व आणि पृथ्वी तत्व दोन्हीही बिघडतात. प्रभू रामचंद्रांची आपण जेवढी मंदिरं पाहिली आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट, पाचपट, दहापट मंदिरं जास्त मारुतीची आहेत. संकटमोचन म्हणतात. रामाला संकटमोचन म्हणतो का आपण? मारुतीला म्हणतो. कारण अशक्य ही गोष्ट मारुतीच्या लिस्टमध्येच नव्हती. युद्धात सुद्धा जेव्हा तो त्याला, आपण उडतो, आपल्याला उडता येतं, ही त्याच्या डोक्यामधनं त्याला विस्मरण झालं होतं जेव्हा जांबुवंतांनी मारुतीला आठवण करून दिली, अरे तुला उडता येतं. जशी उडता येतं तो म्हणतो हो उडता येतं. तो म्हणला नाही मी बघतो ट्रायल करून, लगेच जातो म्हणला. 1400 किलोमीटरचं अंतर होतं, 400 मैल. लगेच जातो म्हटला मी. नाही असं म्हटलं का की रावणाची अख्खी तिथं फौज आहे, सर्व आहेत, मी एकटा कसा जाऊ, सगळं तुम्हालाही बरोबर घेऊन जातो? नाही, लगेच गेला. संकटमोचन. प्रभू रामचंद्रांचं कुलदैवत म्हटलं तरी चालेल, कुलदैवतच मानतात. जेवढी मंदिरं आहेत
मारुतीचं स्थान प्रत्येक दैवत्वाच्या ठिकाणी, देवतेच्या ठिकाणी मारुती आणि गणपतीचं स्थान हे स्थिर आहे. गणपती हा मूलाधार चक्राशी निगडीत असल्यामुळं मंदिरामध्ये स्थिर आहे. नुसतं मंदिरामध्ये गेलं की इकडं गणपती इकडं मारुती, का ते माहीत नाही. कारण मंदिर हेच मुळात आपण भौतिकतेत पाहतो. परत सांगतो, परत फिरून गोष्ट तुमच्या निर्गुणामध्ये येते, निराकारमध्ये येते. मंदिर हे समोर पाहतो म्हणजे तुम्ही त्याला संकुचित करून ठेवता. देह हे देवाचे मंदिर असं म्हटलेलं आहे. आणि मग याच्यामधले मूलाधार चक्र म्हणजे गणपती हा तुमच्या शरीरात स्थित आहे आणि नाभी चक्रामध्ये ध हे बीज मारुती रूपात तुमच्या शरीरात स्थिर आहे. ही दोन तत्व, ह्या दोन तत्वाचा गम आणि धम जर तुम्ही उच्चार धमचा केलात तर जेवढे म्हणून तुम्हाला ज्यांना चक्रा येतात, ज्यांना कानाचे प्रॉब्लेम आहेत, ज्यांना कानाने ऐकू कमी येतं, ज्यांना बहिरेपणा वाटतो, ज्यांना डबल ऐकू येतं, हे सर्व प्रॉब्लेम नुसत्या धम 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 या उच्चाराने जाईल. कारण त्याचा स्वामी ध आहे जो वायू तत्वाचा आहे. म्हणजे बीजाक्षर पाकळीची असलेली अक्षर शरीरामधलं घड्याळ जे न स्थिर करायचं आहे, कायम लक्षात ठेवायचं. अचेतन संस्था तुम्हाला कायम सांगत असतं. एखादी स्त्री भाजी घेते, काय बघते, वाईट काय ते बघते, जे असेल ते पटकन नाही घेत, निवडून घेते. निवडून घेणं म्हणजे बघा, न आला शब्द, निवडून, न म्हणजे पहिलाच नकार. अगोदर नकारापासूनच सुरुवात करायची. जो नकार आहे तोच होकार आहे. घरी गेल्यावर कळतं, तरी मी निवडून घेतलं होतं, तरी किडका आलं. मग कसं आलं? कारण जे तुम्ही वैचारिकतेमध्ये भरलत तरी तुम्हाला दिसलं नाही, याचा अर्थ तुमच्या शरीरातलं नाभी चक्रातलं न दल न पाकळी ही वीक आहे, दुर्बल आहे. ती आपल्याला दुरुस्त करायची आहे. आकाश तत्व दुरुस्त करायचं आहे. सभोवतालचं आकाश दुरुस्त जर तुम्ही केलं तर म्हणजे तुम्हाला कळेल की निर्गुण म्हणजे काय. एखादा फोटो दाखवला हा रामाचा आहे तिथपर्यंतच कळतं, पण त्याला तुम्ही निर्गुण म्हणून सिद्ध करू शकत नाही. ना त्या दत्ताच्या मूर्तीला निर्गुण निराकार तुम्ही म्हणू शकत नाही, कारण ते तुम्हाला दिसतंय, त्याचं आकारमान दिसतंय. एखाद्या गोष्टीची आपण म्हणतो इथनं मी अमेरिकेला फोन लावला, इथनं लंडनला फोन लावला, पण कधी विचार करत नाही. हा नुसता टेक्नॉलॉजीचा भाग नाही आहे, तर हा कंपनांचा भाग आहे. कारण जिथं कंपनं आहेत, ही कंपनच आपल्या शरीरावरती जसं तुम्ही तुमच्या अचेतन संस्थेला खायला देणार आहात, लगेच तुमच्या शरीरातली बीज त्याच्या पाकळ्या कार्यान्वित होणार आहेत. मग निर्गुण निराकार म्हणजे ज्याला आकार नाही माझ्या मनाने जसा विचार केलाय आणि जो आकार तयार केलाय त्याला निर्गुण म्हटलंय. भगवंताला कुठं पाहिलं जाणार तुम्ही? सर्व धर्मामध्ये काय, पण काय आहे निर्गुण निराकार. पण निर्गुण निराकार म्हणजे जो नाहीच आहे. तुमचं मन, तुमचं विचार जिथं पोचतायत कसा आहे, म्हणजे आकार आहे. बघा, नाही आहे पण आकार आहे. ही जेव्हा अवस्था मनुष्याला प्राप्त होते तेव्हा मनुष्य धच्या म्हणजे ध्यानाची पहिली पायरी ओलांडतो. नची अवस्था मनुष्याला जेव्हा पहिल्यांदा प्राप्त होते, जिथं नाही आहे, मनुष्य ध्यानात असतो, डोळ्यात असतो. मी डोळे मिटल्यानंतर हा रंग दिसतो, तो रंग दिसतो, अमुक दिसतं, तमुक दिसतं. जे नाही आहे तोच ते पाहतो. मन संकुचित करतो, चित्र डोळ्यासमोर उभं करतो. म्हणजेच काय झालं तर न या दलाशी अचेतन अवस्था नीट क्रियायोग करत नाही. ज्या अर्थी तुम्हाला काहीतरी दिसतंय
याचा अर्थ तुमचं मन अजून निर्विचार, परत शब्द आला निर्विचार, निराकार, निरंतर, सगळे नशी निगडीत आहेत. ही नाही आहेत पण आहेत. मग ही अवस्था प्राप्त करण्यासाठी सुरुवातीपासून ध या बीजाचा उच्चार करणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की मनुष्याचा आकाशतत्व जर योग्य आणि नियंत्रित असेल तरच अचेतन संस्था ही ह्या नाभीचक्राच्या न बीजापर्यंत कंपनं पुरवणार आहे. अन्यथा आम्ही पाहिलेलंच आहे, आम्हाला माहितीच आहे की अमुक पदार्थाची चव कशी असते, पण प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते. ती जर घ्यायची असेल तशाच प्रत्येक विचारांची तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल तर तुमच्या अचेतन संस्थेमधनं येणारी प्रत्येक कंपनं न बीजामध्ये जेव्हा स्थित होतात तेव्हा ती साफ करण्याचं काम, जशी बाहेरनं फळं अंड्यावर आपण धुवून घेतो ते काम शेजारचं ध बीज, वायू बीज करत असतं. न बीज आकाश बीज. मग ध बीज का करतं? ह्याचं काम येतं. मग हा का करतो? कारण न हे आकाश बीज आहे, सर्व सामावलेलं आहे. मग ते ताबा कोण देणार? ते फिसकटणार कधी? ते तर वायू बिघडल्यावर फिसकटतं. पोट दुखतं कधी? डंबारतं कधी? तर शरीरातला वायू बिघडला की डंबारतं. आपण काय म्हणतो? माझं पोट फुगलं. डॉक्टर म्हणतात नाही गॅस झालेत. गॅस म्हणजे काय? वायू. म्हणजे सर्व मनुष्याचं मूलाधार चक्रापासून सुरुवात झालेलं वायू तत्व जेव्हा समान वायूमध्ये नाभी चक्रात येऊन स्थित होतं ते स्थिर करण्याचं काम ध बीज करतं. म्हणून कमीत कमी रोज नंबर नीट लक्षात घ्या. प्रत्येकाचा नंबर, प्रत्येकाचा आकडा, प्रत्येकाची संख्या ही ठरलेली आहे. ती 139 संख्या आहे. 139. 139 वेळा तुम्ही जर तुमचा हा तळ हात नाभीवर ठेवून नुसता धम जर उच्चार केला तरी तुमचं मन शांत होणार आहे, स्थिरता प्राप्त होणार आहे. आणि हीच ध्यानाची पहिली पायरी आहे. न बीज अजून संपलेलं नाही आहे. पुढच्या वेळी उर्वरित पाहू. श्रीराम.